तुकाराम महाराज की जय. हरे कृष्ण. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यू जर्सीच्या पंढरपूर धामामध्ये फक्त मंदिरच नाही तर पांडुरंगाचं धाम आणि साक्षात विठ्ठल उपस्थित असलेलं हे पंढरपूर धाम किंवा पंढरपूर मंदिर. आणि या पंढरपूर धामामध्ये पंढरपूर मंदिरात आपण उपस्थित झालेलो आहोत. जसं शंकराचार्य प्रार्थना करतात, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुम मुनींद्रय समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. भीमरथी नदीच्या काठावरती असलेलं हे पंढरपूर भू वैकुंठ ज्याला म्हटलेलं आहे. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरीच्या. पुंडलिकाला भेटण्यासाठी आलेले भगवंत आणि पुंडलिकाने विनंती केल्यानंतर ते आजही विटेवरती थांबून वाट पाहत आहेत. प्रत्येक भक्त जो आनंदाने किंवा जो भक्त भगवंतांच्या दर्शनासाठी लालायित झालेला आहे, त्या दर्शनासाठी इच्छुक आहे, त्या प्रत्येक भक्ताला दर्शन देण्यासाठी ते आजही उभे आहेत. आणि द्वारकेचा राणा, द्वारकेहून जे भगवंत आले रुक्मिणीला शोधण्यासाठी किंवा तिचा रुसवा की तिची नाराजगी दूर करण्यासाठी, आणि आजपर्यंत 5000 वर्ष लोटून गेली तरी सुद्धा ते तिथंच आहे. तसं कुणाच्या मनात विचार नाही आला पाहिजे की कुणी मूर्ती तयार केलेली आहे किंवा कुठल्या तरी एका शिल्पकारांनी हे विग्रह ही मूर्ती तयार केलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर कुणाच्या मनात विचार येत असेल किंवा जर कोणी म्हणत असेल की विठ्ठलाची मूर्ती किंवा विठ्ठलाचा विग्रह कोणत्या शिल्पकाराने तयार केलेला आहे किंवा दगडापासून बनलेला आहे, तर त्याच्या तोंडात किडे पडत. कारण भगवंत स्वतः आले, पुंडलिकाने सांगितल्यानंतर जे थांबले ते तिथंच थांबलेले आहेत. आणि कमरेवरती हात ठेवून करकटेवरी ठेवून वाट बघतायत भगवंत प्रत्येक भक्ताची. आणि हा महिना अगदी पवित्र. आता काही दिवसातच वाऱ्या चालू होतील. सगळ्यात पहिली वारी शेगाव पासून जे चालू होईल 28 दिवस चालत, काही 18 दिवस, काही 20 दिवस, काही 25 दिवस. सगळ्या वारा, ऊन असो पाऊस असो, प्रत्येक भक्त पंढरीनाथाच्या भेटीसाठी, भेटी लागी जीवा लागली से आस, त्या भेटीसाठी प्रत्येक जीव भगवंतांच्या दिशेनं चाललेला आहे. एकदा एका वारकऱ्याला विचारलं, विशेष करून देहू किंवा आळंदीहून जे येणारे वारकरी आहेत, त्या वारकऱ्यांना विचारलं, म्हटले तुम्ही इतकं कष्ट करून इतक्या त्रासामध्ये येत आहे, काय इथं काय आनंद आहे तुम्हाला? तर त्याने सांगितलं की घरी सुख सुविधा आहेत पण समाधान नाही. पण वारीमध्ये जरी सुख सुविधा नसल्या तरी समाधान आहे. आणि असं समाधान आध्यात्मिक जे भगवंतांना भेटीचा आनंद देतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जसे एखादी स्त्री, आजकाल माहित नाही पण पूर्वीच्या काळी तरी स्त्री लग्न झाल्यानंतर आपल्या माहेरच्या लोकांची वाट पाहायची. कोणताही सण आला, दिवाळी असो, दसरा असो, आणि माझा भाऊ येईल, माझी माहेरची मंडळी येतील, मला माहेरी घेऊन जायला, आणि त्या ठिकाणी आई वडिलांच्या सोबत माझी भेट होईल. आणि तुकाराम महाराज म्हणतात, त्याच इच्छेनं मी सुद्धा भगवंता तुमची वाट पाहत आहे किंवा तुमच्या दर्शनासाठी आतुरलेला आहे. आणि एक दिवस ज्यावेळी ते तुकाराम महाराज आजारी पडले आणि वारीला जाऊ शकले नाही, त्यावेळी त्यांनी पत्र पाठवलं विठुरायाला देहू गावातून की हे पंढरीनाथा, मी आजारी पडलेलो आणि आजारी असल्यामुळे यावर्षी मला चालत येणं किंवा वारीला येणं कठीण आहे आणि त्यामुळे मला क्षमा कर. एका वारकऱ्यासोबत त्यांनी पत्र पाठवलं आणि त्या वारकऱ्यांनी, त्या भक्तांनी पंढरीनाथासमोर ते पत्र वाचून दाखवलं. आणि पंढरीनाथ इतके दयाळू आहेत की लगेच ते स्वतः भेटायला जायसाठी तयार झाले.
पंढरीनाथ स्वतः पांडुरंग देहू गावात जाऊन साक्षात विठ्ठल तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी निघाले. आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणाली, अहो भगवंता, जर तुम्ही गेलं तरी तर लाखो वारकरी आहेत, त्यांचं काय, त्यांच्या दर्शनाचं काय, थांबा. आणि आपण काय करू, गरुडांना पाठवू. गरुड जाऊन तुकाराम महाराजांना घेऊन येते. आणि जेव्हा गरुड पोचलं त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले, मी तर हे भगवंतांचं साक्षात वाहन आहे आणि भगवंतांचं वाहन माझ्यासाठी पूजनीय आहे, माझ्यासाठी आराध्य आहे. आपण ऐकतो आरतीमध्ये देखील, गरुड हनुमंत पुढे उभे राहते. हे दोघं पुढे उभे राहून भगवंतांच्या सदैव सेवेमध्ये आहेत. या ठिकाणी देखील गरुड स्तंभामध्ये गरुडजी छोटेसे आहेत, पण गरुडजी आहे तिथं देखील. आणि गरुडजी हात जोडून या ठिकाणी जिथे रेकॉर्डिंग चालू आहे तिथं बरोबर जो गरुड स्तंभ आहे आणि हात जोडून गरुडजी थांबलेले आहेत अगदी समोर. गरुड हनुमंत पुढे उभे राहते. आणि तुकाराम महाराज म्हणाले, नाही नाही, मी येऊ शकत नाही. असे हे भगवंत आज अमेरिकेत सुद्धा पोचले. आता विठ्ठल शब्दाचा अर्थच आहे संपूर्ण विश्वामध्ये ठसून लपलेला आहे. विठ्ठल संपूर्ण विश्वामध्ये. जसं भगवंतांचं एक नाव आहे जगन्नाथ. आता आपल्याला वाटतं जगन्नाथ फक्त पुरीमध्ये आहेत किंवा जगन्नाथ पुरीचे आहेत. कोणी म्हणतं की नाही फक्त ते ओडिया लोकांचे आहेत, ओडिसाचा आराध्य दैवत आहे. पण नावामध्येच अर्थ लपलेला आहे, जगाचे नाथ जगन्नाथ. आणि जसं विठ्ठलाची या ठिकाणी आराधना होते तशीच संपूर्ण जगामध्ये जी प्रसिद्ध असलेली रथयात्रा देखील होते जगन्नाथांची. आणि या भागाची प्रसिद्ध रथयात्रा आहे येत्या 14 तारखेला शनिवारी आहे न्यूयॉर्कमध्ये. आणि न्यूयॉर्क मंदिराची जगन्नाथ रथयात्रा जगप्रसिद्ध. आणि 15 ते 20 हजार भाविक भक्तगण या रथयात्रेत भाग घेतात अमेरिकेत. तर नाव जे सार्थक आहे, भगवंतांचं नाव असं एक कोणताही अर्थ नसलेलं असं नाही. भगवंतांचं प्रत्येक कार्य, भगवंतांचं नाव, भगवंतांच्या लीला त्या संपूर्ण अर्थपूर्ण. आजकाल आपण नाव ठेवतो पिंट्या, गोट्या, सोनी, त्याला काही अर्थ नसतो. पण भगवंतांचं नाव जे आहे, भगवंतांच्या नावामध्ये संपूर्ण अर्थ सहित. आणि असं नाव भगवंतांचं, त्या नावामध्ये भगवंतांनी प्रत्येक आपली शक्ती निहित केलेली आहे. आणि जोही या भगवंतांच्या नावाचं उच्चारण करतो, नामोच्चारण करतो, त्याला भगवंत आपली भक्ती प्रदान करतो. तर विषय आजचा आहे की आपण भक्तीमध्ये स्थिर कसं व्हायला पाहिजे. स्थिर भक्तीमध्ये किंवा आपण एक साधक कसा असावा किंवा स्थिरता त्याने भक्तीमध्ये कशी आणावी, हा विषय भाऊंनी मला बोलण्यासाठी सांगितला. म्हटले हा विषय आपण थोडा यावरती मार्गदर्शन करावं. आणि भक्तीमध्ये स्थिर होण्यासाठी आपण काय करावं याविषयी शास्त्र काय सांगतं, त्या शास्त्राच्या आधारावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर शास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी सांगितल्या. नाम संकीर्तन एक भगवंतांचं आहे, नाम संकीर्तन, त्यानंतर वैष्णव सेवा आणि जीवदया. जीवेदया, नाम संकीर्तन, जीवदया आणि वैष्णवांची सेवा, या 3 गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या. तर सगळ्यात पहिलं जे आहे भगवंतांचं नाम संकीर्तन. आता नाम संकीर्तनाची देखील जे चैतन्य चरितामृत नामक एक मुख्य एक असा प्रसिद्ध ग्रंथ आहे चैतन्य चरितामृत. त्या चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, साधू संग नाम कीर्तन भागवत श्रवण मथुरावास श्री मूर्तीर श्रद्धाय सेवन. हा चैतन्य चरितामृत बंगालीमध्ये लिहिलेला आहे, जसे अभंग मराठीमध्ये आहे तसा चैतन्य चरितामृत कृष्णदास कविराज गोस्वामींनी जवळजवळ 500 वर्षापूर्वी बंगाली भाषेमध्ये लिहिलेला आहे. तर ते वर्णन करतात साधू संघ, भक्तांच्या संगतीमध्ये येऊन भगवंतांचं नामोच्चारण करणं. आता जेव्हा भक्त एकत्रित येतात काय करतात, भक्त एकत्रित आल्यानंतर संसारिक गोष्टी नाही करत, किंवा भक्त एकत्रित आल्यानंतर जगाची राजनीती काय चालली, कुठं काय चाललंय, किंवा जगामध्ये कुठं कोण वर चाललाय कोण खाली चाललंय,
कोणते खेळ किंवा राजनीती किंवा भौतिक जगाची चर्चा न करता साधू संघ या शब्दाचा अर्थच आहे की सर्व भक्त एकत्रित येऊन आपल्या आध्यात्मिक जीवनाविषयी, भगवंतांविषयी ते चर्चा करतात। भागवतच्या 7व्या स्कंदात वर्णन आहे ज्यावेळी युधिष्ठिर महाराजांनी राजसूय यज्ञाचं आयोजन केलेलं होतं आणि राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान श्री कृष्ण देखील तिथं उपस्थित होते आणि नारद मुनी यज्ञासाठी आमंत्रित केलेले अतिथी म्हणून होते। नारद मुनी, युधिष्ठिर महाराज, पांडव, वेगवेगळे राजे सर्वजण होते आणि नारद मुनींच्या सहवासामध्ये युधिष्ठिर महाराज त्यांच्या चरणी बसले आणि चरणी बसून त्यांनी विनंती केली, हे नारद मुनी, आपण तर त्रिभुवनात आपल्याला जाण्यासाठी परवानगी आहे, आपण स्वर्गात जाता, भगवंतांना वैकुंठात जाऊन भेटता आणि आमच्यासारख्या बद्ध जीवांवर कृपा करण्यासाठी आपण पृथ्वीवर देखील येता। तर माझ्यासारखा जो गृहस्थ आहे, आणि गृहस्थ म्हणण्यापेक्षा ग्रहमेधी आहे, जो या संसारामध्ये अडकलेला आहे, तर कृपा करून आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा या संसारातून बाहेर जाण्यासाठी। आणि भगवंत सुद्धा आहे, द्वारकाधीश त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि द्वारकाधीश सुद्धा म्हणतात, हा मला पण मार्गदर्शन करा, कारण या 5 पांडवांमध्ये त्यांची एक पत्नी आहे द्रौपदी आणि माझ्या तर 16,108 पत्नी आहेत, तर मी या संसारामध्ये किती गुरफटलेला असेल आणि तुमच्यासारख्या साधू संतांच्या आशीर्वादानच, मार्गदर्शनानच मी या संसाराच्या आसक्तीपासून मुक्त होऊ शकतो, त्यामुळे मलाही मार्गदर्शनाची आवश्यकता आहे। आणि भगवंत सुद्धा नारदांच्या चरणामध्ये बसून ऐकण्यासाठी तयार झालेले। तर हा आहे साधू संघ। आणि त्यावेळी ह्या उपाख्यानामध्ये हे जे वर्णन आहे 7व्या स्कंदामध्ये प्रामुख्यानं नरसिंहदेवाचं प्राकट्य आणि हिरण्यकश्यपूचा उद्धार केल्यानंतरची कथा आहे। आणि या प्रसंगामध्ये नारद मुनी वर्णन करत आहेत की कशा पद्धतीनं वेगवेगळे आश्रमचे निवासी जे आहेत, ब्रह्मचारी आहेत, गृहस्थ आहेत, वानप्रस्थी आहेत, संन्यासी आहेत, या सर्वांनी कशा पद्धतीनं भगवंतांची ते प्राप्ती करू शकतात याविषयी नारद मुनी मार्गदर्शन करतात। तर आपल्याला काय वाटतं, सगळे आश्रम सगळे सारखेच आहेत, कोणी भव्य वस्त्र घातलेले संन्यासीच आहेत? नाही, आपल्या वैदिक सभ्यतेमध्ये 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास। ब्रह्मचारी लाईफ म्हणजे स्टुडंट लाईफ। ब्रह्मचारी गुरुकुले वसंतांतो गुरोर्हितम। जे ब्रह्मचारी आहेत वयाच्या 5 वर्षापासून 25व्या वर्षापर्यंत 20 वर्ष स्टुडंट लाईफ आपल्या गुरुजनांकडून ते शिकण्यासाठी गुरुकुलमध्ये राहतात। मग ते किती श्रीमंत असो, राजघराण्यातील असो, प्रत्येकाला नियम असायचा की ते गुरूंच्या आश्रमात जाऊन त्यांनी तपस्वी जीवन आणि शास्त्रविद्या, शस्त्रविद्या शिकायची। आणि हे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या घरी जाऊन त्यांनी विवाह करून आपला गृहस्थ आश्रमाची जबाबदारी सांभाळायची विवाहांतर्गत। आणि काही जे असायचे ते विवाह न करता सदैव गुरूंसोबतच आजीवन ब्रह्मचारी राहायचे। त्यांना नैष्ठिक ब्रह्मचारी किंवा आजीवन बाल ब्रह्मचारी देखील म्हणतात। बाल जन्मापासूनच ते गुरूंच्या आश्रमात राहतात। मग गृहस्थ आश्रम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपली मुलं मोठी होतात, मुलांना सर्व जबाबदारी देऊन वानप्रस्थ म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी, 51व्या वर्षी वनामध्ये प्रवेश करणं। तर आता तर वन नाही आहे, मग वन नाही तर करायचं काय? मग मंदिरामध्ये जास्त वेळ सेवा देणं, भगवंतांची कथा ऐकणं, भगवंतांची सेवेत जसं कंठी सेवा असो, मग भगवंतांचं चरणामृत वाटण्याचं असो, भगवंतांचं कीर्तन करण्याचं असो, प्रवचन देणं असो, कीर्तन ऐकणं असो, अध्ययन करणं असो, अधिक जितका वेळ आपण करू शकतो तितका वेळ पती पत्नी सहित भगवंतांच्या सेवेत लावणं, त्याला म्हटलेलं आहे वानप्रस्थ। आणि 4था जो आहे तो आहे संन्यास। या सर्व आसक्तीपासून, घरापासून, संसारापासून आसक्ती सोडून भगवंतांच्या सेवेसाठी घराचा त्याग करणं, त्याला म्हटलेलं आहे संन्यास आश्रम।
तर इतकी सुंदर संस्कृती आपल्याला दिलेली आहे वैदिक सभ्यता. तर भगवंत सुद्धा साधू संगतीमध्ये बसून ऐकायचे. साधू संघ, आणि त्या साधू संगतीमध्ये आल्यानंतर काय करतात भक्तगण? साधू संघ नाम कीर्तन. साधूंच्या संगतीमध्ये आल्यानंतर जसं आपण सर्वांनी सुरुवातीला भगवंतांच्या नावाचा जयघोष केला, कारण पांडुरंगाचा आवडतं सगळ्यात जर कोणती गोष्ट म्हटली तर तो नाद ब्रह्म आहे, कीर्तन. जसं भारत भूमीमध्ये जे पुण्यभूमी आहे त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भगवंत वेगवेगळी आपली लीला करतात. तर भगवंतांचं बघा किती, आपलं एखादं घर किंवा एखादा बंगला किंवा एखादं राहण्याचं ठिकाण जे आहे, आणि भगवंतांची पूर्ण भारत देश भगवंतांचं एक घर असल्याप्रमाणे, एक बंगला असल्याप्रमाणे. आता बघा भगवंत अवतरित झाले कुठं? मथुरेमध्ये. मथुरेत कारागृहामध्ये कंसाच्या भगवंतांचा अवतार झाला किंवा जन्म झाला. भगवंत राहिले कुठं? मग वृंदावनात. वृंदावनचे जे 12 वन जे आहेत, मधुवन, तालवन, कुमुदवन, बहुलावन, अशी 12 वन जे आहेत, त्या वनामध्ये भगवंतांनी आपल्या सर्व बाललीला केल्या ग्वालबालांसोबत. मग त्याच्यामध्ये लोणी चोरण्याची लीला असो, गोचारण लीला असो, गोवर्धन पर्वत उचलणं असो, किंवा वेगवेगळ्या असुरांचा उद्धार असो, अघासूर, बकासूर, धेनुकासूर, या सर्वांचा उद्धार केला. आता हा झाला मथुरा मंडलचा भाग. मग त्यानंतर ते शिक्षण घेण्यासाठी कुठे गेले? उज्जैनला गेले. आजचं जे उज्जैन आहे, अवंतीपूर, त्या ठिकाणी सांदीपनी मुनींच्या आश्रमात गेले. आणि तो आता एमपी मध्ये. आता कुठं होते? वृंदावन कुठे आहे? युपी मध्ये. तसं आपण एक भौगोलिक दृष्टीतून भगवंतांचं धाम कधी मोजत नाही, पण आपल्या समजून घेण्यासाठी युपीतून आता भगवंत एमपी मध्ये आहे. तिथं शिक्षण झाल्यानंतर भगवंत पुन्हा मथुरेत गेले. मथुरेमध्ये भगवंतांनी राज्य केलं आणि जरासंधांनी 17 वेळा भगवंतांच्या युद्ध आक्रमण केलं, 17 वेळा. आणि भगवंतांनी 17 वेळा जरासंधला हरवलं. आणि 18व्या वेळी मात्र भगवंत रणभूमी सोडून, मथुरा सोडून त्यांनी द्वारकेची रचना केली. आणि जरासंध ओरडू लागला, रणछोड रणछोड रणछोड. रणभूमी सोडून पळणारे हे रणछोड आहेत, रणछोड. आणि रणछोड कुठे आहेत? डाकोर मध्ये आहेत, गुजरात मध्ये. डाकोर मा कोण छे राजा? रणछोड छे. त्या रणछोड रायांची आरती केली जाते. आता भगवंतांनी द्वारका बनवली आणि द्वारकेमध्ये भगवंत 16,108 राण्यांसोबत राहू लागले. आता द्वारका झाली. आता भगवंतांना जेव्हा आता ऑफिस करायचं आहे, आता घर तर झालं, आता ऑफिस पण आहे. आणि ऑफिस आता जी आपण द्वारका पाहतो किंवा द्वारकेचं जे मंदिर आहे ते भगवंतांचं ऑफिस आहे, सुधर्मा सभा, ज्या ठिकाणी भगवंत आपल्या ऑफिसमध्ये मंत्रिमंडळासोबत बसायचे, ती द्वारका. आता ऑफिस झालं, घर झालं, तर पैसा पाणी काहीतरी पाहिजे की खर्च चालवण्यासाठी. आता खर्च चालवण्यासाठी किंवा बिझनेससाठी भगवंत पोचतात आंध्र प्रदेशात तिरुपतीमध्ये. आणि तिरुपती धाम जे आहे त्या तिरुपतीला म्हटलेलं आहे कांचन ब्रह्म. कांचन, तिथं फक्त भगवंतांचं बिझनेस आहे बघा. काही गेलं की हुंडी आणि दक्षिणा हे मुख्य लक्षण आहे. तिथं मोठमोठ्या हुंडी ठेवलेल्या, त्याने प्रत्येक जण वाटतं की आपण सुद्धा हुंडी इथं देणं आवश्यक आहे. त्यानंतर आता बिझनेस पण झाला. आता भूक लागल्यानंतर कुठे जाणार? आता भूक लागल्यानंतर भगवंत पोचतात जगन्नाथपुरीमध्ये. आणि जगन्नाथपुरीमध्ये भगवंतांचं सगळ्यात मुख्य कार्य जर असेल तर ते आहे भगवंतांचं भोजन किंवा नैवेद्य. जगन्नाथ का भात जगत पसारे हात. आणि आपणही नैवेद्य दाखवतो उत्सवांमध्ये किंवा दररोज विठ्ठलाला देखील. असं प्लेटमध्ये नाही, मोठमोठी भांडीच. कुकिंग झाल्यानंतर मोठे मोठे पातेलेच मातीचे भगवंतांसमोर. आणि मी ऐकलंय आणि पाहिलंय सुद्धा, 700 चुली आहेत. दररोज 700 चुलींचा उपयोग होतो. आणि एक नंतर एक कंटिन्यू भगवंतांना नैवेद्य चालूच असतो मोठमोठ्या भांड्यांना. आणि 1-2 पुजारी किंवा भगवंतांचे सेवक नाहीत, 20,000
पंडे आहेत, 20,000 पांडा. पंडित वरून पंडे झाले ते. पंडित 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 जो शब्द आहे ते मग पांडा जे आहेत 20,000 त्यांचे पुजारी सेवेमध्ये. आता भोजन पण झालं. आता भोजन झाल्यानंतर थोडी कसरत किंवा थोडं रिलॅक्सेशन किंवा थोडंसं वॉकसाठी वगैरे ऑस्टॅरिटी, भगवंत पोचतात बद्रीनाथ, बद्री विशाल. तिथं बद्रिक आश्रमामध्ये भगवंतांची तपस्या. आता तपस्या पण झाली, ऑस्टॅरिटी पण झाली. आता काहीतरी सुंदर संगीत, प्रत्येकाला वाटते की काहीतरी सुंदर संगीत ऐकावं, आणि ते संगीत ऐकण्यासाठी भगवंत पोचतात पंढरपूर धामात. आणि म्हणून पंढरपूरला म्हटलेलं आहे नाद ब्रह्म. तिथं सगळ्यात महत्वाची जी सेवा असेल तर ती भगवंतांचं कीर्तन. दिवस रात्र 24 तास भगवंतांचं कीर्तन. आणि झोपण्यासाठी आता विश्रांती, सगळं झालं, खाणं पिणं झालं, बिझनेस झालं, रिलॅक्सेशन झालं, कीर्तन झालं. आता विश्रांतीसाठी भगवंत पोचतात श्रीरंगम, तमिळनाडू. रंगनाथ स्वामी सगळ्यात मोठं जे मंदिर आहे, श्री संप्रदायाचं प्रमुख हेडक्वार्टर ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी भगवंत विश्रांती घेत आहेत अनंत शेष शय्येवर. आता तमिळनाडू झालं, महाराष्ट्र झालं, त्यानंतर गुजरात झालं, द्वारका, नंतर ओरिसा झालं, यूपी झालं, त्यानंतर हरिद्वार, ऋषिकेश, बद्रिकाश्रम झालं. सगळा पूर्ण भारत भगवंतांनी कव्हर केलं. बेडरूम असो, किचन असो, ऑफिस असो. जसं आता वर्क फ्रॉम होम असताना एक ऑफिस घरातच ऑफिस असतं, घरीच किचन आहे, एकाच घरामध्ये सगळं चालतं. तसं भगवंतांचं एकाच घरामध्ये. तर ज्यावेळी भक्त एकत्रित येतात त्यावेळी काय करतात, भक्तांच्या सान्निध्यामध्ये साधू संग, नाम कीर्तन. सर्व भक्त बसून भगवंतांचं नाम कीर्तन. आणि तिसरं सांगितलेलं आहे भागवत श्रवण, भगवंतांच्या लीला. भगवंतांचं ऐकायचं असेल तर ती आहे भगवद्गीता, जिथं भगवंतांनी स्वतः सांगितलंय श्री भगवान उवाच. त्या ठिकाणी भगवंत स्वतः बोलत आहे. आता कित्येक वेगवेगळ्या धर्मामध्ये आपण बघतो की काही धर्मामध्ये सांगितलं जातं, मी जसे येशू ख्रिस्त म्हणाले, मी भगवंतांचा पुत्र आहे, आय एम द सन ऑफ गॉड. मोहम्मद पैगंबर म्हणाले, आय एम द मेसेंजर ऑफ गॉड, मी भगवंतांचा संदेशवाहक आहे. पण स्वतः भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश भगवद्गीतेत छाती ठोकून सांगत आहेत की मी भगवंत आहे. श्री भगवान उवाच. आणि मला नमस्कार करा. मन मना मोहभत भक्तो मध्याजी माम नमस्करू. मला नमस्कार करा, माझा भक्त बना, माझं स्मरण करा. आणि माझं स्मरण करते वेळी अर्जुना तू युद्ध कर, स्मरण करत युद्ध कर. क्लिअरली सांगितलेलं आहे की मी भगवंत आहे. आणि भगवंतांनी स्वतः घोषणा केलेली आहे की मी स्वतः भगवंत आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला जातं श्री भगवान उवाच. आणि भगवंतांचं जर ऐकायचं असेल भगवद्गीता, आणि भगवंतांच्या लीला जर ऐकायच्या असतील तर ते म्हणजे श्रीमद भागवत. 18,000 श्लोकामध्ये भगवंतांच्या सर्व दिव्य लीला, भगवंतांचं गुणगान जे केलेलं आहे त्याचं नाव आहे भागवत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपुलिया हिता जो असे जागता, स्वतःच्या हितासाठी जो जागा आहे त्यांना मी सेवा करण्यासाठी सदैव तयार आहे. आता स्वतःच्या हितासाठी म्हणजे काय, स्वतःचं जे आत्म्याचं हित आहे त्यासाठी. आणि जसं सांगितलं जातं, जोपर्यंत हे शरीर चांगलं आहे, ताजं तवानं आहे, आपली बुद्धी चांगली आहे, वाणी चांगली आहे, तोपर्यंत भगवंतांचं नाम संकीर्तन किंवा भगवंतांची सेवेमध्ये राहील. नाहीतर एकदा म्हातारपण आल्यानंतर भगवंतांचं नाव सुद्धा आपण स्पष्ट म्हणू शकत. म्हटलं जर कोणाला हरे कृष्ण म्हणा, हरे कृष्ण म्हणा म्हटलं, ते म्हणतात आले कुठून आले, कुठून 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 आले आले, आले यम आले यम, यम यम आले. आता म्हातारपणी यमराजांची यायची वेळ झाली, त्यावेळी भगवंतांचं नामस्मरण कुठून.
त्यावेळी जोपर्यंत आपलं मन एक दक्षिण भारतामध्ये एक प्रसिद्ध आलवार आणि राजा झाले. आता आलवार म्हणजे श्री संप्रदायामध्ये रामानुजाचार्य किंवा वेगवेगळे भक्त होण्या अगोदर भगवंतांचे जे शस्त्र आहेत, भगवंतांची जशी कौमुदिकी गदा आहे, कृष्णाची गदेचं नाव काय? कौमुदिकी. शारंग भगवंतांचं धनुष्य, शारंग पाणी भगवंतांना म्हटलं जातं, धनुष्य धारण करणारे. चक्रपाणी, सुदर्शन चक्र धारण केलेले. पांचजन्य शंख, हे भगवंतांचे जे अस्त्रशस्त्र आहेत, त्यांनी दक्षिण भारतात एका व्यक्तीच्या रूपात अवतार घेतला आणि त्यांना म्हटलेला आहे आलवार. 12 आलवार झाले आणि त्यापैकी एक स्त्री होती अंडाल आणि 11 पुरुष होते. तर याने तमिळमध्ये स्तुती केलेली आहे भगवंतांची, फार सुंदर अशा प्रार्थना केलेल्या आहेत. तर त्याच्यातील एक आलवार जे होते ते राजा होते, राजा कुलशेखर. तर ते राजा कुलशेखर प्रार्थना करतात, राजा असून कृष्ण त्वदीय पद पंकज पांजरांतम आद्यैव मे विषमेमान सराज हंसः प्राणः प्रयाण समये कफवात पित्तये कंठावरोधन विदौ स्मरणम कुतस्ते. हे भगवंता, मी अगदी आता आनंदित आहे किंवा माझं मन अगदी एका जो हंसाच्या पक्षाप्रमाणे आहे आणि आपले चरण कसे आहेत? कमळ रूपी आहेत, कमळाप्रमाणे आपले चरण आहेत. तर माझं हंस रूपी मन आत्ताच आपण आपल्या चरण कमळी लावून घ्या. कारण कंठावरोधन विदौ स्मरणम कुतस्ते. एकदा या कंठामध्ये कफ वात पित्त जनित झाले, रोग उत्पन्न झाले तर भगवंता तुमचं स्मरण कठीण होईल. म्हणून आत्ताच तुम्ही काय करा, भगवंता तुमच्या चरणी मला नियुक्त करा. बघा, राजा असो. आता छत्रपती शिवाजी महाराज देखील ज्यावेळी तुकाराम महाराजांजवळ पोहोचले आणि तुकाराम महाराजांची तक्रार शिवाजी महाराजांजवळ आलेली होती. हे शिवाजी काय करतो की स्वतः शूद्र परिवारामध्ये जन्मलेला आहे आणि ब्राह्मण याच्या चरणी लोळतायत. हा वेदांवरती वाक्य रचना करतो, वेदांची चुकीचा संदेश देतो, त्यामुळे याला दंड देणं आवश्यक आहे. आणि शिवाजी महाराजांनी तक्रार ऐकली, पण ती तक्रार शहानिशा करण्यासाठी तुकाराम महाराजांना ज्यावेळी भेटण्यासाठी गेले, ते स्वतःने गेले त्यांना कैदी करण्यासाठी. तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी सगळ्यात पहिला त्यांनी मोरोपंतांना पाठवलं. मोरोपंत जे त्यांचे सरसेनापती होते आणि मोरोपंत पोचले काही सैनिकांसोबत आणि मोरोपंतांनी त्या ठिकाणी वेगवेगळे आभूषण, वस्त्र इत्यादी त्यांच्यासाठी घेऊन गेले. आता आपण नजराना म्हणजे गिफ्ट्स, वेगळे वेगळे गिफ्ट्स घेऊन गेले. आणि मोरोपंत ज्यावेळी पोचले त्यावेळी तुकाराम महाराज अगदी घरी नव्हते, पण त्यांची पत्नी होती आणि पत्नी प्रसन्न झाली पाहून की तुकाराम महाराजासारख्या गरीबाला देखील कोणी ओळखतं का, आणि तुम्ही राजमंड्यासारखे इथं आलेले आहात आणि जोपर्यंत आमचे पती जो पागल झालेला आहे विठ्ठलाच्या मागे, तो जोपर्यंत घरी नाही आहे तोपर्यंत तुम्ही इथून निघून जा. तो आल्यानंतर तुमचं पण काही धडधाड राहणार नाही, तुम्ही त्याच्याबरोबर पागल होऊन जा, त्यापेक्षा तुम्ही आत्ताच निघून जावा. ते म्हणले नाही नाही, आम्हाला तुकाराम महाराजांना भेटायचं आहे. आणि तुकाराम महाराजांसाठी हा नजराणा आणलेला आहे, दागिने, कपडे, वस्त्र, आभूषण, आणि हे घ्या. पत्नी आनंदित झाली, कुठंतरी माझ्या मंगळाईची कृपा झाली आणि मंगळाईनं माझ्यासाठी इतका सगळं ऐश्वर पाठवलं. लगेच तिने कपडे, दागिने अंगावरती धारण केले आणि मुलं सुद्धा आनंदाने कपडे परिधान करू लागली. त्या सैनिकांनी मदत केलं मुलांना ते पोशाख, राजेशाही पोशाख धारण करण्यासाठी. तुकाराम महाराज थोड्या वेळानंतर आले आणि पाहिल्यानंतर त्याने आश्चर्यचकित झाले, म्हटले पत्नी, मुलं, आणि लगेच त्याने आपल्या पत्नीच्या डोक्यावरचे जे दागिने होते ते जमिनीवरती टाकून दिले. आणि तुकाराम महाराज म्हणाले, परत द्रव्य पर नारी झाली विषाची परी, आम्हा घरी धन मूर्तिके समान. हे आमच्या घरी जे धन आहे ते आम्हाला माती समान आहे आणि आम्ही विष्णुदास कधीही परत द्रव्य, दुसऱ्यांचं धन आणि दुसऱ्यांच्या स्त्री मागे कधीही आम्ही जात नाही, हे फेकून दे. आणि त्यावेळी आईचे दागिने काढलेले पाहून मुलांनी सुद्धा आपापले दागिने काढून जमिनीवर टाकून दिले.
आणि हे पाहिल्यानंतर मोरोपंत आश्चर्यचकित झाले. म्हटले इतके दागिने शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी पाठवलेले आणि तुम्ही नको म्हणताय, आश्चर्याची गोष्ट आहे. आणि शिवाजी महाराजांना आपल्याला भेटायची इच्छा आहे. म्हटले त्या राजा तर आहे, मोठा राजा आहे, पण त्या राजमंडळासमोर हे हाडामासाचं चालतं शरीर घेऊन जाऊन मला काय मिळणार आहे? आणि त्या राजाला देखील मला देण्यासारखं त्याच्याजवळ देखील काय? त्यापेक्षा उगाच वेळ व्यर्थ घालवून हे हाडामासाचं चालतं शरीर त्याच्या समोर घेऊन जाण्यासाठी माझी इच्छा नाही. आणि हे ऐकल्यानंतर समोरच झाडं झुडपांमध्ये लपून बसलेले शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी त्यांनी आश्रय घेतला, दंडवत प्रणाम केला आणि विनंती केली की माझ्याकडून मोठी चूक झाली, मला क्षमा करा आणि मला शरणागत घ्या, आपली मला शरणांचा आश्रय द्या. आणि त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले मलाही तुला भरपूर काय सांगायचं आहे, पण जर तुला प्रसन्नच करायचं असेल मला तर काय त्यांनी सांगितलं, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणता हरीचे दास तुका म्हणे मजहीची आस. माझी एकच इच्छा आहे, मला धन किंवा संपत्ती याची कोणती इच्छा नाही. कंठी मिरवा तुळशी, गळ्यामध्ये काय करा, कंठी माळ, तुळशीची माळ घाला. व्रत करा एकादशी, जी एकादशीच्या व्रताचं पालन करा. म्हणवा हरीचे दास, आपण हरीचे दास बना, हीच माझी एक इच्छा आहे, बाकी माझी कोणती इच्छा नाही. आणि मोरोपंतांना महाराज म्हणाले, छत्रपती म्हणाले की जा मोरोपंत, माँसाहेबांना सांगा आता शिवबा येणार नाही, शिवबा आता इथंच राहणार. मग मोरोपंत म्हणाले मग राज्याचं काय होईल, मग राज्य तुम्ही सांभाळा. मग मी राजमाता जिजाऊंना काय सांगावं. आणि त्यावेळी शिवबा म्हणू लागले की जा सांगा राजमातांना की त्यांचा शिवबा दगड मातीच्या किल्ल्यात दडून बसलेल्या शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा हृदयात दडून बसलेले जे शत्रू आहेत, काम क्रोध शत्रू, जे षट रिपू आहेत, काम क्रोध लोभ मद मोह मात्सर्य, यांच्यावर विजय मिळवण्यात शिवबा गुंतला. आणि तुम्ही वापस जा आणि तुम्ही राज्य सांभाळा. तर असे हे राजे देखील होते, राजा आणि ऋषी. आणि म्हणून अशा राजांना राज ऋषी म्हटले. राजर्षी, राजा पण आणि ऋषी पण. तर सगळ्यात पहिला भक्तांचा संघ, नाम कीर्तन आणि भगवंतांच्या कथेचं श्रवण. चौथा मथुरावास, म्हणजे जेव्हाही आपल्याला वेळ भेटेल त्यावेळी भगवंतांच्या धामात जाऊन दर्शन घेणं. भगवंतांच्या धामात जाणं म्हणजे आपली आध्यात्मिक बॅटरी रिचार्ज करण्यासारखी. मग ते पंढरपूर असो, जगन्नाथपुरी असो, तिरुपती असो, वृंदावन असो, कोणतंही धाम घ्या आपण नाव, त्या धामामध्ये जाऊन त्या भगवंतांची प्रार्थना करणं, तिथल्या धामाची सेवा करणं, धामामध्ये चालणं देखील भगवंतांची प्रदक्षिणा केल्याप्रमाणे, धामामध्ये जाऊन झोपणं म्हणजे देखील भगवंतांना दंडवत प्रणाम केल्याप्रमाणे. आणि परिक्रमा म्हणजे आपण भगवंतांच्या धामामध्ये जे चालतो तीही आपल्या शरीरानं केलेली भगवंतांची सेवा, त्याला म्हटलेलं आहे मथुरावास. आणि पाचवं चैतन्य महाप्रभू जे स्वतः कृष्ण आहेत ते सांगतात श्री मूर्तीर श्रद्धाय सेवन. भगवंतांच्या आजच्या विग्रह जी मूर्ती आहेत त्या मूर्तींचं आनंदाने, प्रेमाने आणि भक्तीनं त्यांची सेवा करणं. श्रद्धाय म्हणजे श्रद्धेनं सेवा करणं. आता या मूर्ती म्हणजे सर्वसाधारण मूर्ती नाही आहेत, त्यांना अर्चा विग्रह म्हटलेलं आहे. अर्चा म्हणजे अर्चना आपण ज्यांची करतो ती अर्चना पद्धती स्वीकार करण्यासाठी, भक्तांची सेवा स्वीकार करण्यासाठी भगवंतांनी त्या मूर्तीमध्ये आपलं अवतार घेतले. आणि म्हणून म्हटलेलं आहे मूर्ती नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन. हा कोणता असा दगड वगैरे नाही, साक्षात भगवंत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. काही काही लोक जे म्हणतात की हा दगड आहे किंवा दगडापासून बनलेली मूर्ती आहे, किंवा वैष्णव जे आहेत भगवंतांचे भक्त एका पर्टिक्युलर जातीचे आहेत, उच्च कुळात जन्मलेले नाही आहेत, तुच्छ कुळामध्ये आहेत, त्या जातीनं त्यांची गणना करणं, किंवा जे गुरुजन आहेत त्या गुरुजनांना सर्वसाधारण व्यक्ती समजणं. जे या ठिकाणी आपण पाहतो मोठमोठे संत, रामदास, ज्ञानेश्वर, तुकाराम, इतके मोठमोठे संत आहेत, त्या संतांना देखील, गुरुजनांना देखील सर्वसाधारण व्यक्ती समजणं
म्हणजे आपली बुद्धी नारकीय बुद्धी झालेली. गुरुषु नरमती वैष्णवे जाती बुद्धीसु विष्णू शिलायाम बुद्धी नारकी सह. आपल्याला नरकात घेऊन जाणारी बुद्धी. त्यामुळे भगवंतांना दगड समजू नये कधीही. भगवंत त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे भक्त जे आहेत ते भगवंतांना त्या मूर्तीमध्ये आवाहन करतात. आता बघा, ज्यावेळी मूर्ती तयार केली जाते, शिल्पकार मूर्ती घडवतो, त्यावेळी आपली मराठीत म्हण सुद्धा आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडात सुद्धा देवपण येत नाही. ज्या पद्धतीनं तो मूर्ती घडवतो आणि जो दगड मूर्तीला घडण्यासाठी किंवा टाकीचे घाव सोसत नाही तो दगड बाजूला ठेवून दिला जातो. मग त्या दगडाचा उपयोग मंदिरामध्ये नारळ फोडण्यासाठी वगैरे केला जातो. पण जी मूर्ती सहन करते त्याच्यात देवपण तयार होतं आणि देवपण भक्तांच्या कृपेमुळे ते भक्त भगवंतांना आमंत्रित करतात, या आणि आपण या विग्रहामध्ये निवास करा. भगवंतांची 3 रूप आहेत. एक आहे वैकुंठामध्ये जे शाश्वत भगवंतांचं स्वरूप आहे आणि आपण इतके शुद्ध नाही आहे की भगवंतांचं स्वरूप आपण वैकुंठामध्ये दर्शन करू. मग दुसरं, प्रत्येक हृदयामध्ये भगवंतांचं स्वरूप परमात्मा रूपात आहे. भगवंत हृद देशे अर्जुन तिष्ठती. जो हृदय नामक देश आहे त्या हृदय नामक देशामध्ये भगवंत उपस्थित आहेत, परमात्मा स्वरूप. आणि जे योगी जन आहेत, जे मोठमोठी तपस्या ध्यान धारणा करून त्या परमात्म्याचं दर्शन करतात. पण आपण इतके योग्य नाही आहे की इतकी आपली तपस्या किंवा इतकी आपली शुद्धता नाही आहे की आपण परमात्म्याचं दर्शन करू. आपल्याला जर कोणी सांगितलं डोळे बंद करा आणि चिंतन करा ध्यानपूर्वक, 10 मिनिटात कधी झोप लागेल कळणारही नाही. तर हा कलियुगासाठी नाही आहे ध्यान धारणा. आणि म्हणून भगवंत आपली सेवा स्वीकारण्यासाठी या अर्चा विग्रहांच्या सेवेमध्ये त्याला श्री मूर्ती म्हटलेलं आहे, विग्रह आराधना. आणि त्या विग्रहामध्ये भगवंत अवतरित होतात. तर त्या भगवंतांच्या अर्चा विग्रहांची सेवा, तर भगवंतांची सेवा करणं, भगवंतांच्या नावाचा जप करणं, आणि या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत. त्याला सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिला भगवंतांची सेवा किंवा नामे रुची. जीवे दया. जीवे दया म्हणजे जी जीव जे आहे त्या संसारामध्ये त्यांच्यावरती दया दाखवणं. जसे मगाशी म्हणालो की युधिष्ठिर महाराज यांनी नारदांच्या संवादामध्ये जे वर्णन केलेलं आहे आणि त्या वर्णनामध्ये नारद मुनी ब्रह्मचारी आश्रम गृहस्थ आश्रमाविषयी सांगते वेळी आदर्श पारिवारिक जीवनाविषयी ते बोलतात. आणि आदर्श पारिवारिक जीवनामध्ये फक्त आपल्याच कुटुंबाची नाही तर घरामध्ये झुरळ, किडे, मुंग्या, डास, माशा यांना सुद्धा आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांची काळजी घ्यावी असा आदेश नारदांनी युधिष्ठिर महाराजांना दिलेला आहे. पण आजकाल आपण पाहतो भारतात देखील डास मारण्यासाठी नवीन एक बॅट तयार झालेली आहे. पहिले आपण अशी टेनिसची बॅट जी मुलं खेळतात तशी बॅट आहे आणि मग ती संध्याकाळच्या वेळी चार्जिंग करून संध्याकाळच्या घरात फिरवतात सगळे आणि चक 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 ते सगळे डास मरून जातात. तर तेही त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, त्यांनाही जीवनाचा अधिकार आहे, त्यांनाही भगवंतांनी जीवन दिलेलं आहे. अंतर एवढंच आहे की आपल्याजवळ आयु मर्यादा जास्त आहे, त्यांच्याजवळ कमी आहे. पण त्यांच्याजवळ देखील त्यांच्या आयु मर्यादेनुसार त्यांचीही 100 वर्ष आहेतच. जसं डास वगैरे जे जीव आहेत संध्याकाळच्या वेळी जन्म घेतात, सूर्यास्तानंतर रात्रीपर्यंत त्यांची वाढ होते, मध्यरात्रीत विवाह होतात, नंतर मुलंही होतात आणि पहाटेच्या वेळी सूर्योदय झाला की जीवन समाप्त. ती त्यांची 100 वर्ष. तर प्रत्येकाला त्या प्रत्येक जीवांची काळजी घेणं, कोणालाही स्वतःहून कष्ट न देणं, त्याला म्हटलेलं आहे जीवे दया. न कळत कधी कधी होतात चुका अप्रत्यक्ष, पण स्वतःहून जर दुसऱ्या आपण जीवांना त्रास देत असणं त्याला म्हटलेलं आहे हिंसा. हिंसा आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेणं. काय होतं हिंसा केल्यानं हृदयामध्ये जी असलेली दया आहे ती दया नष्ट होईल आणि व्यक्ती क्रूर बनू लागतो आणि म्हणून दयावान होणं. आणि तिसरं सांगितलेलं आहे वैष्णव सेवा, भक्तांची सेवा करणं.
कारण भक्तांच्या कृपेमुळेच आपल्याला भगवंत प्राप्त होतात. कारण ज्या शुद्ध भक्तांनी भगवंतांना भेटलेले आहेत, त्यांचं दर्शन प्राप्त झालेलं आहे, ते भक्त आपल्याला भगवंतांकडे घेऊन जातात. जसं एका वारकऱ्याला प्रश्न केला, म्हटले तुम्ही भगवंतांना बघितलंय का, विठ्ठलाला वगैरे? म्हटले नाही. मग तुम्ही का जाता म्हटले दरवर्षी वारी वगैरे करण्यासाठी? तर त्याने एक सुंदर उदाहरणाद्वारे त्या व्यक्तीला समजावून सांगितलं. म्हटले गावामध्ये किंवा एखाद्या एरियामध्ये काही कुत्रे असतात रस्त्यावर. ते पाळीव नाही आहेत, ते असेच रस्त्यावरती फिरणारे कुत्रे आहेत. आणि अचानक रात्रीच्या वेळी एखाद्या अनोळखी व्यक्ती किंवा चोराला पाहिल्यानंतर एक कुत्र जोरजोरात भुंकू लागतं. आणि त्या भोकलेल्या कुत्र्याचा आवाज ऐकून बाकीची जे कुत्री आहेत ते सुद्धा ओरडू लागतात, त्या कुत्र्याला आपली साथ देण्यासाठी किंवा आम्ही तुझ्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी. आता बाकीच्या कुत्र्यांनी त्या चोराला किंवा अनोळखी व्यक्तीला पाहिलेलं नाही, पण एका व्यक्तीने पाहिलेलं आहे, त्याला पाठपुरावा करण्यासाठी बाकीचे कुत्रे ओरडत आहेत. तर त्यांनी सांगितलं वारकऱ्यांनी की संत तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास, मुक्ताबाई, सोपानदेव असे जे भक्त झाले त्यांनी भगवंतांना भेटलेले आहे, त्यांची साक्षात भेट झालेली आहे. नामदेवांच्या घरी तर साक्षात विठ्ठल येऊन सेवा करत होते. तर ज्यांनी भगवंतांना भेटलेलं आहे त्यांच्या पदचिन्हांवरती जर आपण चालत गेलो तर आपल्यालाही भगवंत निश्चित भेटतील. आणि म्हणून भगवंतांच्या भक्तांची सेवा देखील महत्वाची सांगण्यात आलेली आहे. तर हे आहे वैष्णव सेवा. तर वैष्णव सेवेमध्ये जर आपण पाहिलं तर आपण कोणी मोठा कोणी लहान असं नाही. जे चैतन्य महाप्रभू या कलियुगामध्ये कृष्ण अवतार झाले ते म्हणतात, नायम विप्रो न च नरपती नार्पी वैश्यो न शूद्रो नाहम वर्णीच न द्रपती न वनिस्तो यतिर्वा किंतु प्रोदनय निखिल परमानंद पूर्णाब्धे गोपीर भरतो पदकमलयोर दास दास अनुदास. आपलं शाश्वत आहे, आपण दास आहोत किंवा सेवक आहोत. बा कुणी ना कुणाची तर सेवा करतच आहे. मुलं आई वडिलांची सेवा करत आहेत, आई वडील मुलांची सेवा, शिक्षक मुलांची, मुलं शिक्षकांची, एक कामगार आपल्या बॉसची, बॉस कामगारांची, प्रत्येक जण कुणाची ना कुणाची सेवा करतच आहे. आणि शाश्वत आपण जे भगवंतांचे दास आहोत ती भगवंतांची सेवा करा. तर हृदय शुद्ध होण्यासाठी किंवा स्थिर होण्यासाठी या तीन गोष्टी, भक्तांचं सानिध्य, भक्तांच्या सानिध्यामध्ये येऊन भागवताचं श्रवण, भगवंतांचं नाम कीर्तन, भगवंतांच्या धामाची सेवा किंवा धामयात्रा, आणि धामयात्रा आणि पाचवा आहे श्री विग्रहांची सेवा. तर आता धाम यात्रा किंवा ब्रजवास म्हटलंय, धामवास. आता आपण इतक्या दूर आहोत, सहजासहजी आपण पोचू शकत नाही धामात. भारतातले तरी त्याला पुण्यवान आहे, पण असून सुद्धा नसल्यासारखे. काय तुझा उपयोग आंधळ्या दीप असून उसाशी म्हटले. मी ज्यावेळी सोलापूरमध्ये मी सेवेत आहे आता सध्या, आणि सोलापूर पंढरपूर अगदी 60 किलोमीटर वरती 1 तासाचं अंतर. पण सोलापूर पैकी सोलापूरच्या नागरिकांना जर विचारलं 90% लोकांनी अजूनही पंढरपुरात भाग किंवा प्रवेश केलेला नाही, विठ्ठलाचं दर्शन केलेलं नाही. 90% लोक. तर एवढ्या जवळ असून आपण जात नाही, पण इथं तर इतक्या आपण दूर आहात. तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे 4 प्रकारचे धामवासी आहेत. एक, ज्यांचा जन्मच धामामध्ये झालेला, मग वृंदावन असो पंढरपूर असो, त्या धाम मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, ते एक धामवासी. दुसरे धामवासी आहेत कॅटेगरी किंवा प्रकार, जे त्यांचा जन्म दुसरीकडे झालेला, मुंबई, पुणे किंवा कुठे भारतामध्ये किंवा जगात कुठेही, त्यांनी आपला सगळा व्यवसाय वगैरे संपवून परमनंटली ते धामामध्ये शिफ्ट झालेलं राहण्यासाठी. चला आता सगळं झालं, आता म्हातारपण भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंतांच्या धामात आपण राहू. ती दुसरी कॅटेगरी झाली. तिसरा प्रकार आहे धामवासियांचा, जे धामात जातात, काही दिवस यात्रा करतात, पुन्हा परत येतात, तेही धामवासी आहेत. आणि चौथे धामवासी ते आहेत, ते कधीही धामात गेलेले नाहीत, पण त्यांचं मन धामामध्ये आहे. त्यांचं चिंतन इतकं तीव्र आहे की मी कधी धामात जाईन,
कधी मला भगवंतांची सेवा प्राप्त होईल, कधी मी त्या सुंदर अशा पांडुरंगाच्या सुंदर रूपाचं दर्शन घेईन, अशी इच्छा ठेवणारे तेही धामवासी. कारण भलेही त्यांचं शरीर पोचलं नाही, पण मन त्यांचं धामामध्ये पोचलेलं आहे. तर असे हे धामवासी. तर पुढं सांगण्यात आलेलं आहे की आपण जर खरोखर आपल्याला भक्तीमध्ये स्थिर व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर महत्वाचे अंग सांगितले. तर प्रॅक्टिकल मध्ये काय करू शकतो. तर प्रॅक्टिकल मध्ये आपण भगवंतांचं नामस्मरण चालू करणं आवश्यक आहे. कारण या कलियुगामध्ये भगवंतांनी आपला अवतार नावामध्ये घेतलेला. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. या नावामध्ये भगवंतांच्या नावाचा जप प्रारंभ करणं. आता भगवंतांनी 24 तास दिलेले आहेत, त्याच्यातली कमीत कमी 10 मिनिटं सुद्धा आपण भगवंतांच्या स्मरणासाठी, भगवंतांच्या नामस्मरणासाठी देणं आवश्यक आहे. नंतर आपण कधीही जेव्हाही कथेचा आपल्याला संधी प्राप्त होईल, कृष्ण कथा ऐकण्यासाठी, भागवत कथा ऐकण्यासाठी, आपण त्या संधीचा पुरेपूर लाभ घेणं आवश्यक आहे. कारण भागवत शुनिया भागवतेर स्थाने. आपण इतके बुद्धिमान नाही की आपण फक्त वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. मला कालच काही भक्त म्हणत होते पर्सिपेनीमध्ये की भगवद्गीता किंवा कोणतेही ग्रंथ आम्ही हातात घेतो, 2 मिनिटं वाचण्याचा प्रयत्न करतो, लगेच झोपेल. अशा वेळी काय करायचं. मग अशा वेळी भक्तांकडून कथा ऐकण्याची सुरुवात करायची. ज्या भक्तांनी आपलं अध्ययन करून भगवंतांच्या शास्त्रांचा अध्ययन केलेला आहे, ते आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्याकडून कथा श्रवण करणं. भगवंतांच्या प्राप्तीसाठी कष्ट करणं, रिलॅक्स नाही, काहीतरी सेवा प्रॅक्टिकल. मी भगवंता तुमच्यावर प्रेम करतो, बस भगवंता तुमचं माझ्यावर प्रेम राहू दे, भगवंता तुमचा माझ्यावर आशीर्वाद राहू दे. आहे प्रेम आहे, पण ते प्रेम सक्रिय असणं, कार्यामध्ये आणणं. आता प्रेम सक्रिय आणणं म्हणजे काय. भगवंतांच्या चरणी एखादं फूल अर्पण करणं, भगवंतांच्या समोर दिवा लावणं, भगवंतांना अगरबत्ती अर्पण करणं, भगवंतांसमोर हात जोडणं, भगवंतांना प्रार्थना करणं, हे प्रॅक्टिकल. एक विद्यार्थी, शाळेचा विद्यार्थी होता आणि दररोज मंदिरात येऊन प्रार्थना करायचा, डोळे बंद करून हात जोडून. त्याला पुजाऱ्याने विचारलं, म्हटले काय प्रार्थना करतो दररोज. म्हटले महाराज प्रार्थना वगैरे मला काय येत नाही, मी भगवंतांना ABCD म्हणून दाखवतो. आणि त्याला म्हणतो सगळ्या प्रार्थना ABCD मधूनच होतात, तुम्ही तुमच्या प्रार्थना करून घ्या, तुम्हाला जी प्रार्थना आवडेल ती तुम्ही बनवून घ्या प्रार्थना, मी ABCD म्हणून दाखवतो. जसं मार्च एप्रिल आला की वार्षिक परीक्षा जवळ आल्यानंतर मंदिरात गर्दी वाढत जाते मुलांची. देवा मला पास कर, अरे वेड्या अभ्यास कर. तर पास करण्यासाठी प्रत्येकाची अशी जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. आणि भगवंतांच्या वेगवेगळ्या सेवा ज्या प्राप्त होतात आपल्याला, शास्त्रामध्ये वर्णन आहे, प्राणेर अर्थैर धिया वाचा श्रेयम आचरणम सदा. काही जण जे आहेत त्यांनी पूर्ण जीवन दिलेलं आहे, प्राणेर भगवंतांना प्राण अर्पण केलेलं आहे, जीवन दिलेलं आहे भगवंतांसाठी. पण आपल्याकडे नाही आहे, आपली तेवढी शक्ती नाही आहे. मग दुसरं सांगितलं प्राणेर, नंतर अर्थैर. अर्थ म्हणजे पैसा. जे गृहस्थ आहेत, जे कार्य करतात, बिझनेसमॅन आहेत किंवा व्यापारी आहेत, त्यांनी आपल्या धनाचा काही पोर्शन भगवंतांच्या सेवेमध्ये लावणं. प्राणेर अर्थैर. धिया, धिया म्हणजे बुद्धी, आपल्या बुद्धीचा उपयोग भगवंतांच्या सेवेमध्ये. तसं या ठिकाणी आता लाईव्ह द्वारे सगळ्या भक्तांना किंवा जे उपस्थित राहू शकले नाही त्यांना आपण कथेचा आणि कीर्तनाचा, दर्शनाचा देतो. बुद्धीचा उपयोग. तर आपल्या बुद्धीचा उपयोग करून भगवंतांची सेवा. वाचा म्हणजे वाणीनं. जसे मोठमोठे व्यक्ती आहेत, प्रतिष्ठित लोक आहेत, आपल्या वाणीनं जरी भगवंतांची स्तुती केली ती देखील मोठी सेवा आहे त्यांच्यासाठी. जसं भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी ज्यावेळी जपानला गेले आणि जपानला गेले त्यावेळी त्यांनी तिथं अगदी आवर्जून सांगितलं, मी जपानच्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी आलेलो आणि त्यांच्यासाठी काय गिफ्ट आणावं ही मी विचार करत होतो. आणि मी त्यांच्यासाठी भगवद्गीता आणलेली आणि भगवद्गीता त्यांनी दाखवत सांगितलं, ही भगवद्गीता
इतकं मोठं गिफ्ट आहे किंवा इतका अनमोल उपहार आहे, याच्यापेक्षा उपहार मोठा माझ्याकडे कोणताही नव्हता. आणि आमच्या संस्कृतीचा वारसा आहे आणि हा वारसा मी इथं आणलेला आहे त्यांना देण्यासाठी. लगेच ती मोठी सेवा झाली त्यांची. भगवद्गीतेची स्तुती करणं, आपल्या वैदिक वाङ्मयाची स्तुती करणं. तर भगवंतांची सेवा प्राणेर अर्थैर धिया वाचा. कोणतंही कारण असो, कष्ट असो, अडथळा असो, संकट येणार. आपण जे बीज रोवलेलं आहे त्या बीजानुसार आपल्याला फलिप्राप्ती होणार. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण भगवंतांची सेवा सोडणार नाही, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जसं भगवान भगवद्गीतेत सांगतात, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मद्भक्तिम लभते पराम. माझा भक्त कधीही विचलित होत नाही. आणि उदाहरण दिलं जातं कोणाचं? प्रल्हाद महाराजांचं. किती कष्ट सहन केले. आज आपल्याला सत्संगाला बोलवलं भाऊने, वेळेवरती सत्संग आहे, सत्संगामध्ये बसण्याची इतकी सुंदर व्यवस्था आहे, लाईट आहे, पंखे आहे, थंड हवा आहे, भगवंतांचं दर्शन आहे, कथा झाल्यानंतर प्रसाद देखील आहे. पण प्रल्हाद महाराजांकडे होती का इतकी फॅसिलिटी? नाही. किती कष्ट केले, पर्वताहून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला, विषारी सापांमध्ये फेकून दिलं, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये हत्तीच्या सोंडेखाली वेगवेगळ्या अस्त्रांनी शस्त्रांनी मारण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा त्यांनी भगवंतांना सोडलेलं नाही. आणि म्हणून भगवंत प्रसन्न झाले ना, खांब्यामधून प्रकट झाले. प्रल्हादाकारणे स्तंभी नरहरी गुरुपुरुष ये यो विठ्ठले माझे माऊली. तेच विठ्ठल, तेच परब्रह्म, तेच नारायण, तेच कृष्ण आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी सत्यम विधातुम निजवृत्य भाषितुम, आपल्या भक्ताची वाणी सत्य व्हावी यासाठी ते खांब्यातून प्रकट झाले. स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम. आणि स्तंभातून बाहेर आले ते मृग म्हणजे सिंह पण नव्हते आणि मनुष्य देखील नव्हते. कोण होते? नरहरी. अर्धे नर आणि अर्धे सिंह, नरसिंह भगवंत प्रकट झाले. आणि ब्रह्माजीने ज्या ज्या त्यांना वरदान दिलेले होते हिरण्यकश्यपूंना, त्या सर्व लक्षात ठेवून ते अवतरित झाले. तर आपण हे समजलं पाहिजे की कठीणाई किंवा कठीण परिस्थिती येईल, पण कठीण परिस्थिती आल्यानंतर भगवंतांना विसरणे नाही. दुखमे सब सुमिर न करे, सुखमे करे न कोई. सुखमे यदि सुमिर न करे तो दुःख काहे को. कष्ट आल्यानंतर सगळेजण भगवंताला जातो, भगवंता का असं का. पण आनंदामध्ये आपण भगवंतांना विसरतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंतांना विसरणे नाही. आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये धैर्य असणं फार आवश्यक आहे. उत्साहात, निश्चयात, धैर्यात. उत्साह असणं आवश्यक आहे, निश्चय असणं आवश्यक आहे की भगवंत माझं रक्षण करतील, आणि धैर्य असणं. शास्त्रात उदाहरण आहे की आज नवविवाहिता वधू आज लग्न झाल्यानंतर लगेच उद्या बालक पाहिजे किंवा मुलगा पाहिजे असा हट्ट धरू शकत नाही. एक विशिष्ट कालावधीनंतर तिला पुत्ररत्न प्राप्त होतो. तसंच भगवंतांची भक्ती आज आपण स्वीकारली, आज पंढरपूरची आपण कथा ऐकली, विठ्ठल मंदिरात आपण जाऊन आलो, संध्याकाळी लगेच आपल्याला शुद्ध भक्ती प्राप्त होईल, भगवंतांचं दर्शन होईल, आपल्या घरामध्ये खांब्यातून भगवंत प्रकट होतील, असं होणार नाही. उत्साहात, निश्चयात, धैर्यात. धैर्य असणं देखील आवश्यक आहे. बी पेशंट अँड बिकमिंग परफेक्ट. परफेक्ट होण्यासाठी आपण धैर्य धरून भगवंतांची सेवा करण्याचा प्रयत्न करणं आणि कोणतीही अपेक्षा न बाळगणं. हा फरक आहे. धार्मिक मध्ये आणि भक्तांमध्ये फरक एकच आहे. जो धार्मिक व्यक्ती आहे तो भगवंतांजवळ लिस्ट घेऊन जातो. धनम देही, पुत्रम देही, ऐश्वर्यम देही, सुख समृद्धी देही, घर देही, बंगला देही, गाडी देही, मोठी लिस्टच असते. पण जो भगवंतांचा भक्त आहे त्याला माहित आहे की कोणताही हेतू न बाळगता, अहैतुकी अप्रतियता, कोणताही हेतू न ठेवता, भगवंता मला जे आवश्यक आहे ते द्या, मला जे आवडते त्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला जसं मला ठेवायचं आहे त्या इच्छेनं तुमची मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे. कोणताही हेतू न बाळगता तो भगवंतांची सेवा मागतो. हे अंतर आहे भक्तामध्ये आणि धार्मिक व्यक्तीमध्ये. आणि अंततोगत्वा सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्तांबरोबर मैत्री करणं
आपल्या जीवनामध्ये भक्तांची आवश्यकता, डिवोटी फ्रेंड्स म्हटलेलं, भक्तांच्या सानिध्यामध्ये राहणं आणि वरिष्ठ भक्तांच्या आश्रयामध्ये राहणं. कारण आपलं मन कधीही विचलित होण्यासारखं असतं. थोडंसं कष्ट आलं की लगेच काय भेटलं, एवढा दिवस एवढे दिवस सेवा केली, काय भेटलं. आणि त्या काळामध्ये जर कोणी वाईट संगती भेटली तर एक हातोडा मनाचा होताच, मग दुसरा एक हातोडा आपल्याला प्राप्त होतो. देखो क्या मिला इतना दिन करके, इतने 20 साल 25 साल कृष्ण कृष्ण किया, भक्ती किया, क्या मिला, काय भेटलं, सोडून द्या सर्व. मग लगेच वाटतं अरे खरंच वेस्ट गेली माझी 25 वर्ष, काय फायदा झाला मंदिरात जाऊन, इतना मैंने चढावा अर्पण किया, क्या मिला. तर अशी भावना येण्याची शक्यता असते. त्यामुळे भक्तांच्या सानिध्यामध्ये राहून आपल्या भक्त परिवाराच्या मार्गदर्शनामध्ये राहणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं आपण या जर सर्व ज्या गोष्टींचा थोड्याफार सुरुवात आपण थोडी चालू करू शकतो. जसं सांगितलं जातं की दररोज भगवंतांच्या ग्रंथांचा अध्ययन करा, गीता भागवताचं. मग दररोज 2 तास नाही, कमीत कमी 1 श्लोक जरी वाचलं, 1 पान जरी वाचलं तरी आपली सुरुवात चांगली होते. थेंबे थेंबे तळे साचे, बी अ सेज पेज बाय पेज म्हटलेलं. 1 पान वाचा, भगवंतांचा भक्त बने. उद्या 2रं पान, 3रं पान, अशी हळू आपण जर सुरुवात केली तर निश्चित आपण भक्तीमध्ये स्थिर होऊ शकतो. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाचे काही प्रश्न आहेत किंवा काही विचारायचं आहे आध्यात्मिक? आस्तिक लोकांना भक्ती म्हणली, भक्ती शब्द म्हणला की देव आणि पूजा आणि आता तुम्ही सगळं जे सांगितलं, पण एखादा नास्तिक असेल तर त्याला भक्ती कशी समजावून द्यावी, किंवा हल्लीच्या नवीन जनरेशनला भक्तीचा अर्थ वेगळ्या दृष्टीने कसा काय सांगता येईल? जसं कालच हा प्रश्न विचारला एकाने, काल पर्सिपेनीमध्ये जेव्हा भक्तिवृक्षचा कार्यक्रम होता तेव्हा देखील हाच प्रश्न विचारला. जे नास्तिक लोक आहेत ते भगवंतांना का मानत नाहीत, जे नास्तिक आहेत ते भगवंतांचा का स्वीकार करत नाहीत. तर जे नास्तिक किंवा जे अधार्मिक लोक आहेत, जे भगवंतांना न मानणारे, ते म्हणतात की भगवंत नाही आहे किंवा भगवंतांची भक्ती काय नाही आहे, भगवान कुछ नाही आहे, भगवंत नाही आहे. ते असं बोलणारे देखील त्यांना बोलवणारे सुद्धा भगवंत आहेत. जसं एका उदाहरणाद्वारे आपण समजू शकतो. घरी कधीही दरवाजाची बेल वाजते किंवा फोन वाजतो, लहान मुलांना इंटरेस्ट असते दरवाजा उघडण्यासाठी, फोन उचलण्यासाठी, तर ते धावत पळत जातात, दरवाजा वगैरे उघडतात. आणि मग त्यांना जर विचारलं, अरे बाळा वडील आहेत त्या घरी, मग तो जातो वडिलांना सांगतो, पप्पा ते बाजूचे अंकल आलेत तुम्हाला भेटण्यासाठी. तर पप्पा सांगतात, त्यांना सांग मी घरी नाही आलो. आणि ते बाळ काय करतं, जाऊन सांगतंय पप्पांनी सांगितलंय की पप्पा घरी नाही. तर तसंच जे नास्तिक लोक आहेत त्यांच्या हृदयामध्ये देखील भगवंत आहेत आणि तेच सांगतात की भगवंत नाहीये. तर अशा वेळी अशा जे नास्तिक लोक आहेत किंवा जे नवीन जनरेशन जे आपण म्हणतोय, तर अशा लोकांसाठी सांगितलेलं आहे, बहुत सुकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठले आवडी. तर अशा लोकांना त्यांची इच्छा नसते वेळी सुद्धा ते कधी कधी रस्त्यावरून जाताना भगवंतांचं नाव ऐकतात किंवा भगवंतांचं दर्शन होतं. कधी कधी कोणी त्यांना प्रसाद देतात, त्यांची इच्छा नसते, त्यांना माहिती आहे प्रसादामध्ये किती शक्ती आहे. त्यांना वाटतं अरे गरमागरम हलवा आहे, चांगला आयटम आहे, खाऊ आपण. पण तो प्रसाद जो आहे तो आपली शक्ती प्रदर्शित करणारच हृदयात गेल्यानंतर. तर अशा लोकांसाठी सुरुवात त्यांना मोठ्या उत्सवामध्ये बोलवणं. आपण जन्माष्टमीला या किंवा जन्माष्टमीला आल्यानंतर मोठा उत्सव आहे, नंदोत्सव, गोविंद आला रे आला. तर अशा प्रोग्राममध्ये त्यांना इंटरेस्ट असतो, डान्समध्ये म्हणा किंवा कोणत्या अशा अनुष्ठानामध्ये किंवा दहीहंडी फोडण्यामध्ये त्यांना आपण आवर्जून भगवंतांचा प्रसाद देणं, त्यांच्यासाठी आपण भगवंतांकडे प्रार्थना करणं. अशा जर आपण त्यांना अज्ञात सुकृती म्हटलेलं आहे, त्यांना ज्ञात नाहीये पण त्यांना माहीत सुद्धा नाही त्याचं महत्व, त्यांनी प्रसाद घेणं, भगवंतांचं नामोच्चारण करणं, त्यांना असं एक पॅकेज देणं भक्तीचं. जसं आम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वगैरे जातो प्रचारासाठी, तर आपण डायरेक्ट त्यांना भगवंतांचं नाव किंवा भक्ती सांगत नाही. त्यांना आपण सांगतो पॉझिटिव्ह थिंकिंग, आर्ट ऑफ माइंड कंट्रोल, आर्ट ऑफ स्ट्रेस मॅनेजमेंट,
आर्ट ऑफ अँगर, कंट्रोलिंग द अँगर, असे जे वेगवेगळे टॉपिक आहेत ते देतो. आणि त्यावेळी त्यांना सांगतो की सगळं कारण कोणामुळे होतं? मनामुळे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. या मनाद्वारे आपण बंधनामध्ये अडकतो किंवा मोक्षाची प्राप्ती होते. तर मग अशा वेळी त्या मनाला तारण्यासाठी किंवा मनाला नियंत्रित करण्यासाठी काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी? मन त्रायते इति मंत्र. मनाला तारणारा हा मंत्र आहे. मग हरे कृष्ण महामंत्र तुम्ही दररोज 108 वेळा म्हणा किंवा एक माळ जप करा. बघा तुमची बुद्धी किती विकसित होईल किंवा तुमची ऐकण्याची, अभ्यास करण्याची कला किती वाढेल. मग त्यांना इनडायरेक्टली आपण भक्तीमध्ये लावण्याचा प्रयत्न करतो. असे वेगवेगळे जे टॉपिक्स आहेत, जसं 6 सेशन कोर्स म्हणून आहे. 6 सेशन कोर्स मध्ये शिकवलं जातं भगवंत आहेत का, हु इज गॉड, वाय बॅड थिंग्स हॅपन विथ गुड पीपल, तुम्ही भगवंतांना पाहिलं आहे का, असे वेगळ्या विषयावरती चर्चा केली जाते. पण सार आणि सारांश कोणता असतो? भगवद्गीतेचाच असतो. पण भगवद्गीतेच्या आधारावर गोळी औषध तेच आहे, पण कॅप्सूल त्याचं जे पॅकेजिंग आहे ते वेगळं असतं. आणखी तर सर्वांचा पुन्हा एकदा धन्यवाद. आपण इतक्या मोठ्या संख्येनं आपण आज उपस्थित झाला. तर पुन्हा एकदा भाऊ कुलकर्णींचं देखील धन्यवाद. त्याने अमेरिकेमध्ये असं वाटलं नाही मी आता काही 2-4 तासासाठी आपण अमेरिकेत आहोत, असं वाटत होतं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या पुण्यभूमी पंढरपूर धामातच आपण आहोत. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे. 3 गोष्टी ज्या सांगितल्या, पंढरपूर राहणं, भगवंतांचं दर्शन आणि पंढरीचा वास. आणि त्यांच्याबरोबर आपल्या सर्वांचं देखील धन्यवाद. आपण इतक्या मोठ्या संख्येनं इथे एकत्रित झालात आणि आपला अमूल्य असा वेळ देऊन आपण सर्वजण एकत्रित येऊन कथा अगदी शांत चित्तानं कथा आपण ऐकली. आपल्या सर्वांचं देखील धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद स्वामीजी. माहिती आहे इकडे आपलं सगळ्यांचं भाग्य मोठं आहे, वेगळं सांगायला नकोच. स्वामी आले आज. आपण सगळे पाहतोय गेले 24 तास वेदरचं काय चालू होतं वर खाली, पाऊस काय वारा. आज सकाळी तर असा वारा सुटला की बहुतेक प्रोग्राम शक्य नाही अशीच पाहिली. पण स्वामीजी आले आणि बघा आता सगळं प्रसन्न आणि छान. म्हणजे आपल्या नशिबात आज हा सत्संग होता आणि स्वामीजींकडनं शब्द ऐकले. कारण आपण सगळेच अभ्यास करता, मला खात्री आहे. पण स्थितप्रज्ञस्य का भाषा वगैरे या गोष्टी अवघड आहेत तशा पचायला. स्वामीजींचं मी बोलणं जे ऐकलं, जो योग आला, त्यात लक्षात आलं की ते अगदी साध्या पद्धतीने आपल्याकडून पोहोचवतात. आणि मन स्थिर करा, ते योगी मुह्यती कश्चन वगैरे ते सगळं आपोआप होईल नंतर. तर हा आपल्याला आज महत्वाचा स्वामीजींकडनं मार्गदर्शन मिळालं आणि त्यासाठी रामचंद्रजी आणि माधवीजींचे पण आभार. त्यांनी आपले नेहमी आपल्याकडे घेऊन येतात स्वामीजींना. तर आता आपण स्वामीजींना मी नमस्कार करीन आणि एक छोटी विनंती करणार आहे. आपले स्वयंसेवक अनेक कामं करतात चांगली चांगली. तर आपले पराग भालेराव म्हणून एक आहेत, तर त्यांनी उपमध्ये एका टेक्नॉलॉजी कंपनीचे एक्झिक्युटिव्ह आहेत. पण त्यांनी एक ध्यास घेतलेला आहे की उपनिषद, पुरुषसूक्त याच्यावरती इंग्लिशमध्ये छोट्या छोट्या गोष्टीच्या फॉर्मॅटमध्ये ते तरुणांसाठी. तर त्यांनी 2 नवी पुस्तक लिहिली आहेत. मी त्याला सांगितलं की स्वामीजींच्या चरणी अर्पण करून आशीर्वाद घे म्हणून.